भूगोल 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 भूगोल. पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? निफे. पृथ्वीचा केंद्रभाग मान पृथ्वी का केंद्रभाग जो है निफे के नाम से ओळखते थे. निफे पृथ्वीचा केंद्रभाग निफे नावाने ओळखला जातो. 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 सूर्याच्या मदतीने करता येते असे कालगणनेचे एकक कोणते? वर्ष. वर्ष वर्ष. सूर्याच्या मदतीने कालगणना. सूर्याच्या मदतीने कालगणना. वर्ष 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 सूर्याच्या मदतीने करता येणारे कालगणना. ग्रीन हाऊस इफेक्ट वातावरणातील बदल. 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 हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह. पृथ्वीचा चंद्र हा एक नैसर्गिक उपग्रह आहे. बरोबर आहे. चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा 50 मिनिटे उशिरा उगवतो. ओके. आदल्या दिवसापेक्षा चंद्र आहे. चंद्र आहे भाई. पूरा पढ़ भी लिया करना. ठीक आहे. पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर पृथ्वीचा केंद्रभाग निफे नावाने ओळखला जातो. पृथ्वीच्या अंतरांगाचे 3 भाग आहे. भूकवच, मध्यकवच आणि गाभा. सियाल, सायमा, निफे. हे 3 पृथ्वीच्या वरून खाली जातानाचे भाग आहे. सियाल जो आहे पृथ्वीच्या सर्वात वरचा भाग सिलिका व ॲल्युमिनियमपासून तयार होते. सिलिका व ॲल्युमिनियमपासून सर्वात वरच्या. ठीक आहे. पृथ्वीच्या गाभा भूकवचातील 2900 किलोमीटर. पृथ्वीच्या. ठीक आहे ना. आठाने. सूर्याच्या मदतीने करता येणारे असे कालगणनेचे माप कोणते? वर्ष. ज्या कालगणनेच्या जुलियन कॅलेंडर. वर्ष जे आहे जुलियन कॅलेंडर असे म्हणतात. ऋतू सूर्याच्या प्रभावाने होतात. सौर वर्ष 365 दिवस 5 तास 48 मिनिट. अच्छा. 365 दिवस 5 तास 48 मिनिटे. सौर वर्षालाच उष्णकटिबंधीय वर्ष किंवा ऋतुवर्ष असे म्हणतात. भारतीय सौर कालगणना 1957 पासून सुरू केली. अच्छा. इंडिया ने 1957 से जूलियन कैलेंडर को इस्तेमाल किया 1957 के बाद से. ग्रीन हाऊस इफेक्ट वातावरणातील बदल. हरित क्रांती म्हणजे अन्नधान्य संबंधित आहे का? धवल क्रांती दुग्ध उत्पादन संबंधी आहे. पृथ्वीच्या वातावरणातील काही वायूंमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार राहते व चांगले राहते. परंतु काही घातक वायूचे प्रमाण ढालले तर पृथ्वीचे तापमान वाढते. त्यामुळे हे वायू प्रमाणात ठेवणे महत्त्वाचे असते. त्यानंतर हरितगृह वायू म्हणतात. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड. नायट्रस हा हसवणारे गॅस. नायट्रस ऑक्साईड. पाण्याची वाफ हे महत्त्वाचे हरितगृह वायू आहे. हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. कोणता भाई? चंद्र दररोज जो आहे 50 मिनिटं उशिरा उगतो. चंद्राच्या परिवलन व परिभ्रमण काळ समान असतो. परिभ्रमण. चंद्रमास म्हणजे अमावस्या ते अमावस्या हा काळ असतो. बुध व शुक्र वगळता सर्व ग्रहांना उपग्रह आहे. अच्छा. बुध और शुक्र को नहीं भाई. बुध और शुक्र मार्स पे पण जाने वाले ये शुक्र ग्रह है. मार्स म्हणजे मंगल होते भाई. गुरूचा उपग्रह गॅनिमीड हा सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे. शनीला सर्वात जास्त उपग्रह आहे 83. ठीक आहे. अयोग्य विधाने ओळखा. खारे वारे दिवसा वाहतात. अयोग्य चुकीचे आहे. खारे वारे दिवसा वाहतात. बरोबर आहे. मतली वारे रात्री वाहतात. बरोबर आहे. मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे व मतली वारेचे आहेत. मोसमी वारे, खारे आणि मतली वारे. खारे दिवसा, मतलई रात्री. खारे दिवसा आणि मतलई. आणि मोसमी वारे खारे प्लस मतलई. भाई जमीन उशिरा तापते आणि पाणी लवकर तापते भाई. असं नाही आहे. खारे वारे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे येतात. खारे वारे बरोबर खारे वारे दिवसा आहे तर मतलई वारे रात्री आहे. देख भाई. खारे वारे दिवसा आहे, रात्री मतलई वारे रात्री. ठराविक काळात ऋतूत वाहणाऱ्या वाऱ्यांना मान्सून वारे किंवा मोसमी वारे असे म्हणतात.
मान्सून किंवा मोसमी वारे असे म्हणतात. मोसमी म्हणजे खारे आणि मतली वारे दोन्हीचे आहे. मोस्ट एम पी. ठीक आहे. भारतात पाऊस नैऋत्य आणि ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे पडतो. भारतात पाऊस जे नैऋत्य म्हणजे वानर इकडून आला नाही. काय नैऋत्य आणि ईशान्य असा वाढतो ना. भारतात पाऊस नैऋत्य व ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे पडतो. भारतात 85% पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पडतो. जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते, तर पाणी उशिरा तापते आणि उशिरा थंड होते. अच्छा, जमीन जल्दी हीट होती है और जल्दी ड्राई भी होती है, और पानी बहुत लेट उशिरा हीट होता है और लेट ही डाऊन होता है वो. ठीक आहे. खालील चुकीचे विधान निवडा. चंद्रग्रहण पौर्णिमेला होते. बरोबर आहे. चंद्रग्रहण पौर्णिमेला होते. पौर्णिमा. सूर्य पृथ्वी चंद्र हे एका सरळ रेषेत आल्यावर चंद्रग्रहण होते. अच्छा, असं आहे का. सूर्य पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एका सरळ रेषेत येतात, चंद्रग्रहण होते. और चंद्रग्रहण पौर्णिमेला होतं. सूर्यग्रहण अमावस्या. सूर्यग्रहण जो आहे अमावस्याला होतं. सूर्य चंद्र पृथ्वी एका सरळ रेषेत आल्यावर भाई सूर्य चंद्र आणि पृथ्वी नाही, हा चुकी आहे. सूर्य पृथ्वी चंद्र पाहिजे. मोस्ट टाइम पे सूर्य पृथ्वी आणि चंद्र. सूर्य पृथ्वी चंद्र एका सरळ रेषेत आले तेव्हा पौर्णिमा म्हणतो. पौर्णिमा म्हणजे चंद्रग्रहण. सूर्य पृथ्वी चंद्र जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा पौर्णिमा होते, तेव्हा पूर्ण होते. सूर्य पृथ्वी चंद्र पूर्ण हो गया आणि चंद्रग्रहण हो गया. ठीक है, चंद्रग्रहण हो गया. सूर्यग्रहण का मतलब है अमावस्या. सूर्यग्रहण अमावस्या हो गया. ठीक है. चंद्रग्रहण पौर्णिमेला होतो. सूर्य पृथ्वी आणि चंद्र हे एका सरळ रेषेत आल्यावर चंद्रग्रहण होते. सूर्यग्रहण अमावस्याला होते. खग्रास चंद्रग्रहण जास्तीत जास्त कालावधी किती मिनिटाचा असतो? 107 मिनिटाचा. मोस्ट टाइम पे खग्रास चंद्रग्रहण 107 मिनिट. 107 मिनिट म्हणजे 1 तास 43 मिनिट. 1 तास 43 मिनिट. 1 तास 47 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 मिनिट. खग्रास चंद्रग्रहणात जास्तीत जास्त कालावधी किती असतो? 1 तास 47 मिनिटं असतो. केव्हा चंद्रग्रहण करतो ते. ठीक आहे. योग्य विधान निवडा म्हणजे पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात. 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 ठीक आहे. खारे वारे दिवसा, मतलई वारे रात्री. खारे वारे दिवसा, मतलई वारे रात्री. आणि मौसमी वारे म्हणजे कुछ नहीं है, खारे प्लस मतलई. खारे प्लस मतलई वारे राहते. चंद्रग्रहण में सूर्य पृथ्वी आणि हा चंद्र येतात. सूर्य पृथ्वी आणि चंद्र याला चंद्रग्रहण म्हणतात. 107 मिनटं. 107 सूर्य पृथ्वी आणि चंद्र याला चंद्रग्रहण नाही, पौर्णिमा. सूर्य पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एकत्र येतात त्या पौर्णिमा म्हणतात. सूर्य पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एकत्र येतात पौर्णिमा म्हणतात. अमावस्या म्हणजे सूर्यग्रहण.
अमावस्या सूर्यग्रहण, 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 अमावस्या सूर्यग्रहण. पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात, पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात. खारे वारे, मतले वारे, मोसमी वारे, पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात, सूर्यास्तानंतर वाहतात. सूर्यास्तानंतर वाहतात भाई. पहिले खारे वारे दिवसा, मग सूर्यास्त होता है तो मतलब त्या पर्वतीय वारे, फिर उसके बाद में रात हो जाती तो मतलई वारे, उसके बाद मौसमी वारे. ठीक आहे. मौसमी वारे नंतर येतात ध्रुवीय वारे बंद कधी. ठीक आहे, काय लेनदेन नाही उसका. ध्रुवीय वारे बंद. उधाणाची भरती कधी येते? अमावस्या, 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 अमावस्याला उधाणाची भरती, उधाणाची भरती, उधाणाची भरती. अमावस्या, अमावस्या म्हणजे सूर्यग्रहण. सूर्यग्रहण अमावस्यामध्ये येते आणि यावेळेस का होते? उधाणाची भरती, उधाणाची भरती, उधाणाची भरती, उधाणाची भरती अमावस्या, उधाणाची भरती अमावस्या, उधाणाची भरती अमावस्यामध्ये होते, उधाणाची भरती अमावस्या, उधाणाची भरती अमावस्या. आणि पौर्णिमा सूर्य पृथ्वी चंद्र याला पौर्णिमा असे म्हणतात. पौर्णिमा 107 मिनटं, 107 मिनिट असते. ठीक आहे. चंद्रग्रहणला पौर्णिमा असे म्हणतात. चंद्रग्रहण म्हणजे पौर्णिमा भाई, मोस्ट टाइम पे पौर्णिमा हो गया मतलब चंद्रग्रहण हो गया. चंद्रग्रहण म्हणजे पौर्णिमा, चंद्रग्रहण पौर्णिमा म्हणजे 107 मिनटं. सूर्य पृथ्वी आणि चंद्र. अमावस्या मतलब सूर्यग्रहण. अमावस्या सूर्यग्रहण, 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 अमावस्या सूर्यग्रहण मोस्ट टाइप देख. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण, चंद्रग्रहण सूर्यग्रहण. यहाँ इसको बोलते पूर्णिमा. चंद्र सबसे आखरी में आएगा. चंद्रग्रहण में चंद्र सर्वात शेवटी चंद्र राहणार, इथं सूर्य राहणार, इथं पृथ्वी राहणार. ठीक आहे. सूर्यग्रहण में चंद्र बीच में आता है. चंद्र बीच में आ गया, यहाँ सूर्य है, यहाँ पृथ्वी है, बस खतम काम. चंद्राची व्हॅल्यू पेसून जाते. चंद्रग्रहण में चंद्र सबसे शेवटी आणि सूर्यग्रहणमध्ये चंद्र मधात येते. मोस्ट टाइम पे 107 मिनटं लागते, 107 मिनटं. चंद्रग्रहणात पुढे भाई कोणती क्रिया घडते? चंद्रग्रहण में चंद्र सर्वात शेवटी राहणार, सूर्य राहणार आणि पृथ्वी मधात राहणार. 107 मिनटं राहते. 107 मिनटं याला पौर्णिमासुद्धा म्हणतात. चंद्रग्रहणला पौर्णिमा म्हणतात. पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, बरोबर आहे. आणि याच्यावर पृथ्वीची सावली सावली पृथ्वीवर पडते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, याला म्हणतात चंद्रग्रहण. 15 चंद्र जो आहे 50 मिनटं उशिरा उगवतो आदल्या दिवसाच्या पेक्षा. उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता? उत्तर गोलार्ध देख, पूर्व पश्चिम, हे उत्तर, हे दक्षिण. सर्वात लहान दिवस कोणता? 22 डिसेंबर. सर्वात लहान दिवस 22 डिसेंबर. तर 22 डिसेंबर सर्वात मोठा. दक्षिण ध्रुवामध्ये सर्वात मोठा दिवस दक्षिण ध्रुवावर 22 डिसेंबर राहते. सर्वात मोठा दिवस 22 डिसेंबर राहते. 22 डिसेंबर रोजी दक्षिण गोलार्धाकडे कलतो. 22 डिसेंबर रोजी सूर्य दक्षिण गोलार्धाकडे कलतो. 22 डिसेंबर हा उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस असतो. तर 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. 21 जून आहे ना, म्हणजे मोठा 21 जून. 21 जून सर्वात मोठा, तर 21 जून सर्वात लहान. 21 जून सर्वात लहान खाली येतो. तर सर्वात मोठा 13 तास 13 मिनटे असतो. ठीक आहे. काय म्हटलं आहे? हे म्हणले पृथ्वी आहे. म्हणले पृथ्वी
ही पृथ्वी आहे. पूर्व पश्चिम, पश्चिम उत्तर दक्षिण, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. इथे 21 जून योग दिन म्हणतो आपण, योग दिन सर्वात मोठा दिवस, सर्वात मोठा दिवस. आणि 22 डिसेंबर सर्वात लहान. ठीक आहे, पर इसका उलटा इधर आहे. 21 जून आणि 22 डिसेंबर. 21 जून लहान, दक्षिण गोलार्धात आणि मोठा. ठीक आहे. आणि पृथ्वी जी आहे पश्चिमेकडून पृथ्वी जी आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ठीक आहे. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. ओके, योग्य विधाने ओळखा. पृथ्वीच्या परिवलनामुळे सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात. अच्छा, पृथ्वीच्या परिवलनामुळे सागरी प्रवाह जे आहे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात. अच्छा, उत्तर गोलार्धात आहे घड्याळाच्या दिशेने. असा ना, हे उलटा हो गया. असा ना, म्हणजे ऐसे फिरेंगे उत्तर गोलार्धात. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व रात्र यांची निर्मिती होते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजे पृथ्वी परिवलन. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजे पृथ्वी परिवलन. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, पृथ्वीचे परिवलन करते, परिवलन होते. आणि काय आहे, घड्याळाच्या जे मोसमी वारे जे आहे, सागरी वारे ना भाई, सागरी प्रवाह जे आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. अच्छा, घड्याळाच्या काट्याचे म्हणजे परिवलन रात्रंदिवस होतो. रात्री आणि दिवस सुद्धा होतो याच्याने. ठीक आहे, रात्री आणि दिवस सुद्धा होतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात. उत्तर गोलार्धात रे भाई, मोस्ट टाइम उत्तर गोलार्धात जे आहे हे होते. उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह जे आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. 21 जून सर्वात मोठा दिवस आणि 22 डिसेंबर सर्वात लहान दिवस येते इथे. ठीक आहे, उत्तर गोलार्धाची गोष्ट होतात. 23 डिग्री 30 उत्तर अक्षरवृत्तास काय म्हणतात? कर्कवृत्त. 23.5 डिग्री ना, 23.30 उत्तर गोलार्धात कर्कवृत्त. अशा उत्तर गोलार्धात कर्कवृत्त. उत्तर अक्षरवृत्तास पूर्व पश्चिम उत्तर अक्षरवृत्तास काय कर्कवृत्त म्हणतात. कर्कवृत्त 23.5 डिग्री कर्कवृत्त. 23.5 डिग्री कर्कवृत्त. 23.5 डिग्री कर्कवृत्त. पृथ्वीमध्ये विषय गेले हे विषुववृत्त जे आहे हे विषुववृत्त. विषु म्हणजे वर्ल्ड की लाईन आहे विषुववृत्त. वर येते कर्कवृत्त कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्त. आणि खाली मकरवृत्त येते. दक्षिणमध्ये मकरवृत्त, उत्तरमध्ये कर्कवृत्त. 23.5 डिग्री हे 0 डिग्री आहे. 23.30 डिग्री. ठीक आहे, हे 23.30 डिग्री कर्कवृत्त आणि मकरवृत्त. कर्कवृत्त वर येते, मकरवृत्त खाली येते. कर्कवृत्त आणि मकरवृत्त.